ड्रॅगन काय नाव आहे याचा? इग्वाना ड्रॅगन का? इग्वाना ड्रॅगन. पण हा मूळचा प्राणी कुठचा आहे? जसं तसं आपल्याला कोकणातलं घर इथं पाहायला मिळत आहे. आणि हे रहाट आहे. अगोदर या रहाटीनेच पाणी काढलं जायचं. गोंधळी आपल्याला इथं पाहायला मिळतात. अरुण रहाटे. अरुण मसाला दूध त्यानंतर गुळाच्या चहाचं इथं एक स्टॉल टाकला आहे. तर आपण बघितलं तर मसाला दूध वगैरे असते ते आपल्याला चिपळूणमध्ये तरी कुठं असं पाहायला मिळत नाही. तर दादाने सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा, तर त्यांच्याकडे थोडी माहिती घेऊया. आता इथून आपलं स्टार्टअप आहे. तर दादांचं जे खडपोलीतलेच आहेत, इथलेच आहेत. तर त्यांनी आता बघा ते बोललेत की 2-3 जरी आता स्टॉल टाकणार आहेत मसाला दुधाचं. एक वेगळाच छान असा त्यांनी प्रयोग केला आहे. पहिलं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. तंत्रज्ञान आणि नवसंकल्पांचा उत्साह म्हणजे वाशिष्ठी कृषी प्रदर्शन. आणि या कृषी प्रदर्शनाचा आज पहिला दिवस आहे 5 जानेवारी. तर कृषी प्रदर्शनामध्ये सर्व माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे कृषी प्रदर्शनामध्ये असे काही गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे त्याबद्दल सुद्धा माहिती भेटणार आहे. त्यानंतर पशुधन, वेगवेगळ्या प्रकारचे पशुधन असेल ती सुद्धा बघायला आपल्याला इथे भेटणार आहे. 1च्या नंतर बकासुराचं सुद्धा आगमन होणार आहे, तेव्हा सुद्धा आपण इथे हजेरी लावणार आहोत. तर त्या अगोदर आपण सर्व कृषी प्रदर्शनाची माहिती घेऊया. प्रवेशद्वार आहे. आपण बघितलं तर मागच्या बाजूला आपल्याला प्रवेश दिसतंय. इंटरन्सला बघितलं ती छोटी छोटी झाडं आहेत, त्यांच्यावरती सुद्धा खूप अशी सुंदर फुलं आहे. आणि ह्या साईडला आपण बघितलं तर पारंपरिक अशी जी वारली चित्रकला आहे, वारली चित्रकला आपल्याला इथे भिंतीवरती पाहायला मिळते. त्यानंतर सुंदर असं एक आपल्याला इथं देखावा दाखवलेला आहे गाय आणि वासरीचा, ते सुद्धा खूप सुंदर आहे. आणि आपल्याला समोर जी ऑल दिसते, पूर्ण भिंत दिसते, त्या भिंतीवरती पूर्ण बघितलं छोट्या छोट्या कुंडीमध्ये वेगवेगळे आपल्याला झाडं पाहायला मिळतात, फुलं पाहायला मिळतात, जी आपल्याला सहज कुठे पाहायला मिळत नाहीत. आपण कृषी प्रदर्शनाला आतमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला इथे वेगवेगळ्या कलमाच्या झाडांची इथे रोपं पाहायला मिळत आहेत. त्यानंतर ह्या बाजूला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे तांदूळ आहेत, कोकणातले प्रसिद्ध तांदूळ आहेत, त्यांची माहिती पाहायला मिळते. त्यामध्ये रत्नागिरी 3 आहे. आणि रत्नागिरी 3ची आपण बघितलं तर इथं माहिती दिलेली आहे की याचा कालावधी किती महिने आहे तयार होण्याचा, त्यानंतर उत्पादन किती होऊ शकतं क्विंटलमध्ये, आणि त्याचं वैशिष्ट्य आपल्याला असे सर्व इथे माहिती पाहायला मिळते. चिकूचं झाड आहे, बघितलं तर 1 फुटी साधारण 2 फुटापर्यंत हे झाड आहे, त्याच्यावरती जे चिकू लागलेले आहेत. त्यानंतर इथे कलमाची झाडं आहेत, त्याच्यावरती सुद्धा मोहर आलेला आहे. सगळ्या प्रकारचे पॉवर विडर्स, पॉवर ड्रिलर्स आणि त्याचे संपूर्ण सेल्स सर्व्हिसेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे, आपल्याकडे फवारणी पंप, पाण्याचे पंप, ब्रश कटर प्लस कडवा कुट्टी मशीन, शेतीला लागणारी सगळी यंत्रसामुग्री जी आहे स्पेशली कोकणात लागणारी, कोकणात उपयोगात येणारी आपल्याकडे अवेलेबल आहे. 7 HP पेट्रोल, 5 HP डिझेल, तुमचं 7 HP पेट्रोल आहे. आणि याच्याबरोबर तुम्हाला या एक्झिबिशन पुरतं 10,000चं ब्रश कटर तुम्हाला पूर्णपणे फ्री. सगळ्या आपल्याकडे 1 वर्षाची वॉरंटी येते कंपनीकडून. आणि संपूर्ण त्याची सर्व्हिसेस, पार्ट सगळं आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपली रत्नागिरी, चिपळूण, लांजा, संगमेश्वर या सगळ्या ठिकाणी ब्रँचेस आहेत. तर आपल्या घरामध्ये ती आपण याच्यामध्ये वापरू शकतो. रेग्युलर पद्धतीने चुली टाईपमध्ये पेटवून घ्यायची. त्याच्यानंतर नॉर्मल पेट घेतल्यानंतर याला 3 स्पीडमध्ये येतं, 1, 2 आणि 3. याला कसं आहे तुमचं धूर वगैरे याच्यामध्ये काही होत नाही. रेग्युलर चुलीमध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा 50% लाकडाची बचत होती तुम्हाला. याला बॅटरीला 6 महिने वॉरंटी येते. बॅटरी 3 तास चार्ज केली तर मिनिमम 10 ते 12 तास बॅकअप आहे. साधारण ह्याची प्राइस किती आहे? आता ऑफर प्राइस आहे तुम्हाला 2400 रुपयाला बसते. ऑनलाईनला 2600 रुपयाला दिसते ऑनलाईनला. त्यानंतर समजा बॅटरीची वगैरे सर्व्हिसिंग किंवा याला आपलं सावर्डेमध्ये शॉप आहे. राजस्थानी हॉटेलच्या शेजारी आपलं शॉप आहे. काय रेट आहे, कसं आहे? 100ला पाव. कुठचंही आपण लोणचं घेतलं तरी 100ला पाव आहे.
महिलांनी भरपूर गर्दी केली आहे कारण की या बाजूला सर्व महिलांचे स्टॉल आहेत. बघितलं तर आपण महिलांचे ह्या बाजूला आपण बघितलं तर वेगवेगळे पदार्थ सुद्धा विकायला आलेले आहेत. त्यानंतर ह्या साईडला बघितलं तर वेगवेगळे गिफ्ट असतील. त्यानंतर महिलांचे कपडे वगैरे असतील ते एकदम स्वस्त दरात आणि घाऊ दरात इथे भेटतात. या बाजूला आपण बघितलं तर काजू, त्यानंतर ह्या साईडला लाडू असतील मेथीचे, त्यानंतर वेगवेगळे महिला गटाचे प्रोडक्ट आहेत. महिला गटाचे सर्व प्रोडक्ट आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कृषी प्रदर्शनात प्रवेश केल्यानंतर स्टॉल बघून पुढे आल्यानंतर या बाजूला आपल्याला कुंभाराचे घर, त्यानंतर लोहाराचे घर असं सुंदर असे सेट उभारलेले आहे. आपण या बाजूला बघितलं तर लोहारचं घर आहे. त्या ठिकाणी लोहार सुद्धा आहे ते कोयती, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची जी शेतीचं अवजार आहे ते बनवतात. ह्या बाजूला बघितलं तर पारंपरिक आणि पूर्वीचं आपण बघितलं तर बांबूचं घर कसं असायचं तर ते पूर्ण बांबूचं घर आहे. ते सुंदर असं बांबूचं घर आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि घरात आल्यानंतर जी आपल्याला गारवा जाणवतो कारण की पारंपरिक घरामध्ये किती सुख आहे ते आपल्याला इथं आल्यानंतर जाणवतं. जमीन आहे ते पूर्ण शेणाने सारवलेली आहे. प्रत्येक जण कृषी प्रदर्शनाला येणारे जे सर्व प्रेमी आहेत त्यानंतर चिपळूणकर आहेत ते आवर्जून इथे जे घर बनवलेलं आहे त्याला भेट देत आहेत. लोहारचं घर आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आपण बघितले तर इथं गर्दी केलेली आहे. लोहाराची कोयती वगैरे बनवण्यासाठी लागणारे सर्व अवजार आहेत आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी चूल मांडलेले आणि कोळसे आहेत ते कोळसे या ठिकाणी टाकून इथे कोळशी पेटवून त्यानंतर लोखंड वगैरे तापवलं जातं. तर प्रत्येकजण इथे लोहाराचं कसं काम असतं ते आनंद घेतोय. तर ह्या साईडला आपण आतमध्ये गेलो तर वेगवेगळी अवजारं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात शेतीच्या कामाची. ती आपण सहज इथे खरेदी करू शकतो, पाहू शकतो. गड, हातोडा, पिटी, कड, सांडशी, घडवणारे, लोहार. तर इथं सुंदर असं कुंभाराचं घर उभारलं. या ठिकाणी आपण जे मातीची भांडी आहेत ते सर्व विकत घेऊ शकतो. तर बऱ्याचशा महिला मंडळांनी इथं भांडी घेण्यासाठी गर्दी केली. कोणती भांडी आहेत आपल्या इथं विकायला? हो पाहिजे ना. तर मडकी वगैरे आहेत. त्यानंतर हातामध्ये हे पकडलंय ते काय आहे? ते दुपारत आहे. पूर्ण मातीची दुपारत आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यानंतर छोटी मडकी, त्यानंतर मोठी मडकी. आता आपण बघितलं तर मोंगा वगैरे लावतात त्या मोंगासाठी आपल्याला इथं स्वस्तात मडकी भेटू शकतात. या बाजूला सुद्धा आपण बघितली जी मातीची भांडी बनवण्यासाठी जिथे लागणारी जी माती आहे ती माती सुद्धा आपल्या इथं पाहायला मिळते. माझ्या मागच्या बाजूला एक छोटासा गोठा बनवलेला आहे. त्या गोठा बघण्यासाठी खूप जणांनी गर्दी केली आहे. तू बाजूला हो. सुंदर असं आपण इथे बघितलं तर गोठा बनवलेला आहे आणि या गोठ्यामध्ये घाटी बैल आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अशा प्रकारे जे गोठ्याचं छत आहे ते पूर्ण पेंढ्यापासून बनवलं आहे आणि बघितलं तर 8-15 दिवसामध्ये हे सर्व तयार केलेलं आहे. पुढे गेलो तर आपल्याला पुढे जे आपल्याला जुन्यातलं घर आहे, त्यानंतर गोठा आहे, कुंभाराचं घर आहे, लोहारचं घर आहे, सर्व आपण पाहतो ते 8-15 दिवसामध्ये तयार केलेलं आहे. त्याच्या बाजूला इथं माज बनवलं आहे. त्या उंचावरती जाऊन आपण पूर्ण कृषी प्रदर्शना उंचावरून पाहू शकतो. तर आपण तिकडे जाऊया. अशी मचाण बनवलेली आहे. मचाणीवरती मी आलोय. पूर्ण छत आहे ते गवताच आहे आणि इथून पूर्ण कृषी प्रदर्शनाचं दृश्य आपण पाहू शकतो. पहिलं तर ह्या बाजूला सर्व खाण्याच्या वस्तू आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्याला इथं बचत गटाचे सुद्धा पाहायला मिळतात. या बाजूला आपण आताच गोठा वगैरे बघून आलो. त्या साईडला आपण बघितलं तर गोठा आहे, त्यानंतर कुंभाराचं घर वगैरे. या बाजूला मोठा हॉल दिसतोय. त्या ठिकाणी आता उजवण्याचा कार्यक्रम चालू आहे. उजवींच्या बरोबर समोर खूप कृषीप्रेमींनी त्यानंतर खूप जणांनी गर्दी केली. तर यांची खासियत अशी आहे की समोरचे जे काका आहेत तुंतुना घेऊन उभा आहेत आणि ह्या बाजूला 2 गोंधळी आहेत. तर काकांना फक्त तुमचं नाव सांगायचं, पूर्ण नाव सांगायचं. जसं माझं नाव अरुण रवींद्र राठे आहे. ते नाव त्यांना सांगितलं तर फक्त हातवारे करतात ते. आणि हे जे काका आहेत ते पूर्ण नाव सांगतात. कोणताही ते शब्द बोलत नाहीत, फक्त हातवारे करून त्यांची जी बोलण्याची जी कला आहे महाराजांच्या काळामध्ये पाहायला मिळाली तर ती तशी ती परंपरा यांनी जपलेली आहे. फक्त हातवारे करून तुमचं पूर्ण नाव सांगतात. प्लस आणखी त्यांना जर काही बोलायचं असेल आपापसामध्ये तरी ते एकदम सुंदर प्रकारे आपापसात बोलतात फक्त हातवारे करून. तर तुम्हाला बघा लोक अचंबित होत आहेत. तर मॅडमचं नाव सुद्धा एकदम सुंदर असं त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे.
तोंडाला बांधलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना खायला टाकलेलं आहे. तर ते हळूहळू रवंत करून खात आहेत. हे बघा, म्हणजे खाली माती वगैरे आहे ते, त्यामुळे खाली टाकू शकत नाही खायला, त्यांनी पिशवीमध्ये टाकलेलं आहे. दादा तुम्ही कुठून आलात? कराडवरून आलेले आहेत. काय नाव आहे घोड्याचं? मार्शल नाव आहे. थोडं माहिती द्या ना, किती घोडे आहेत तुमच्याकडे? हां, साधारण वय किती आहे याचं? 4 वर्ष वय आहे. मार्शल नाव आहे. आणि बाकी जे अजून तुमच्याकडे 4 घोडे आहेत त्यांचं नाव काय ठेवलेलं आहे? प्रिन्स, याचं नाव प्रिन्स आहे, संजू, पिंट्या, सोन्या. असे पिंट्या, सोन्या, प्रिन्स, संजीव, मार्शल अशी सर्व घोड्यांची नावं आहेत. आणि सुंदर घोडे आहेत. कुठच्या जातीचा घोडा आहे हा? मारवाडी जातीचे सुंदर घोडे आहेत. बघितल्यानंतरच एकदम शैलीदार आणि सुंदर असे पांढरे शुभ्र आपल्याला घोडे पाहायला मिळत आहेत. आणि या दादांचे जे 5 घोडे आहेत त्याप्रमाणे पाहू शकतो, तसे खरेदी सुद्धा करू शकतो. इथे जर तुम्हाला एखादा पोपट वगैरे आवडला तर तुम्ही इथे खरेदी करू शकता. मकाव जो पोपट आहे तो पाहायला मिळतोय. आणि ही म्हैस जगातली सर्वात बुटकी म्हैस आहे. आपण बघितलं 2025चं जेव्हा कृषी प्रदर्शन होतं तेव्हा सुद्धा ही म्हैस आली होती. जगातली सर्वात बुटकी म्हैस म्हणून हिला मान मिळालेला आहे. तर हे सर्टिफिकेट आहे. 2 फूट 8 इंचाची फक्त ही उंचीला म्हैस आहे. आणि त्यांचे मालक सुद्धा इथं आहेत. आपण बघितलं तर समोर जो पोस्टर आहे त्या ठिकाणी थोडी माहिती सुद्धा दिलेली आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे. त्यानंतर 75 लाखांची मागणी सुद्धा आली होती. आणि ते आपण बघितलं तर याचं वय आहे ते 3 वर्ष 6 महिने आहे. आणि 290 किलो साधारण वजन आहे. सोन्या रेडा आहे. याचं जवळजवळ वजन आहे ते 1 टनापेक्षा जास्त आहे. आणि याचं वय आहे ते 6 वर्ष आहे. मुरा जातीचा हा रेडा आहे. आणि वाशिष्ठी डेअरीचं 2024 ते 2025 जेव्हा कृषी प्रदर्शन होतं तेव्हा हा विजेता होता. तर त्यांच्या इथं मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दादा आपल्याला माहिती देतात, इग्वाना ड्रॅगन आपल्याला इथं पाहायला मिळतोय. इग्वाना ही आपली इंडियातली ॲक्च्युअल ब्रीड नाही, ही आपल्या फॉरेन कंट्रीची ब्रीड आहे. ही अमेरिकेची ब्रीड आहे. अमेरिकेची ब्रीड आहे. आणि बेंगॉल कंट्री फॉरेन कंट्री ब्रीड आहे. हां, ही लेपर्डची क्रॉस ब्रीड आहे. लेपर्डची क्रॉस ब्रीड आहे. इग्वाना आपली रेअर ब्रीड आहे, त्यामुळे ही जास्त पण शक्यतो सांभाळत नाही. आणि लोकांचा गैरसमज असतो की मांसाहारी वगैरे आहेत. हां, पूर्ण व्हेजिटेबल आहे. पूर्ण व्हेजिटेबल आहे का? पूर्ण व्हेजिटेबल आहे टोटल. हां, आणि ही छोटी साईज आहे. यामध्ये आपल्याला कलर पण भरपूर व्हरायटी भेटत असतात आपल्याला. ओके. आणि जसे यांचे कलर आहेत त्यावर त्यांची पैशाची रक्कम वाढत होती, त्यांच्या इंचावर त्यांची रक्कम वाढत जाते. हां, आणि त्याला लिगली पाळायला परमिशन वगैरे आहे. हां, बेंगॉल कॅटला पण पाळायला वगैरे परमिशन आहे. ओके. तर साधारण ती जी आपल्याला इग्वाना बघायला मिळते ती तुमची स्वतःची आहे का? तुम्ही किती वर्षापूर्वी घेतली? तिचं वय किती असेल साधारण? आता 2.5 वर्षाची आहे. 2.5 वर्षाची. ही 4 महिन्याची आहे. ओके. आणि ही आता 12 महिन्याची आहे. आणि हा 2 वर्षाचा. हा रशियावरून इम्पोर्ट केलेला आहे. रशियावरून? शेरू. शेरू. हा ॲक्च्युली हा माझ्या मित्राकडे असतो. हां. आणि याची प्राईस 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये प्राईस आहे. 2.5 लाख रुपये प्राईस आहे. आणि ही बेबो आहे माझी. ही आता गेली 1 वर्ष झालं आहे माझ्याकडे. हां, तिचं जे वडील आहे ना, हां, तो पण इम्पोर्ट केलेला रशियावरून. त्याचे 4 लाख रुपये प्राईस आहे. 4 लाख रुपये प्राईस आहे. हिचा पण पासपोर्ट आहे. हिच्या वडिलांचा पण पासपोर्ट वगैरे आहे. तो साधारण इग्वानाचा स्वभाव कसा आहे? तो रागीट आहे का? त्याचा काय त्रास वगैरे आपल्याला? त्रास वगैरे माणसाचा नाही. तो हँड टाईम आहे पूर्ण. हां, पण त्याच्यापाशी जर यांच्यातलं कॅट मधलं किंवा डॉग मधलं पण गेलं हां. तो चावत वगैरे नाही, पण तो सेफ्टी जोरात मारतो. ओके. हां, तो जवळ शक्यतो माणसं वगैरे वावरतात, पण जनावर नाही, म्हणजे शेपटीने हल्ला करू शकतो. आणि ह्या ठिकाणी नंदीबाई सुद्धा आलेला आहे. छोटा बघितला तर ढोल वाजवतोय. आणि नंदीबाईला जवळ खूप मोठ्या प्रमाणावरती सर्व जे कृषीप्रेमी आहेत चिपळूणकर फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. सुंदर असं देखणा शिंग असलेला हा बैल या काकांचा आहे. आणि जवळ सातारा कोल्हापूर साईडमधून आलेले हे काका आहेत. आणि दरवर्षी येतात. आपण इथं 24-25 जेव्हा कृषी प्रदर्शन होतं त्यावेळेला सुद्धा नंदीबैल घेऊन एक काका आले होते. आणि आकर्षण आहे कृषी प्रदर्शनामधलं. फक्त 8 दिवसामध्ये तयार केलेलं हे घर आहे. जसं त्याच्यामध्ये आपण पाठच्या साईडला वीरसुद्धा पाहू शकतो. मचान आहे. त्यानंतर वरच्या साईडला एक मजलासुद्धा आहे. तर ह्या कृषी प्रदर्शनामधलं एक वेगळं आकर्षण आपल्याला हे कोकणाकडचं सुंदर असं शेणाने सारवलेलं घर पाहायला मिळतं. खूप मोठ्या प्रमाणावरती इथं कृषीप्रेमींनी चिपळूणकरांनी गर्दी केली आहे. पूर्ण ज्या एक खिडक्या आहेत त्या पूर्ण लाकडाच्या आहेत. ही झडप आपण बघितली ती पण लाकडाची आहेत. आणि एकदम गार वाटते आतमध्ये आल्यानंतर. सारवलेलं आहे इथे. आणि ह्या बाजूला आपण बघितलं तर आता खूप कमी घरामध्ये आपल्याला कंदील पाहायला मिळतात. तर जुन्या पद्धतीचा कंदील
आपल्या इथं पाहायला मिळतोय. चार्जिंगची बॅटरी आल्यापासून कंदील वापरणं आणि आता रॉकेलसुद्धा सहज उपलब्ध होत नाही, त्यामुळे खूप कमी लोक आपल्याला आता कंदील पाहायला मिळतात. त्यानंतर गॅसबत्ती आहे. कोकणामध्ये बघितलं तर गॅसबत्ती घेऊन लोक रात्रीचे खेकडे पकडायला जायचे. तुम्हाला फोन लावायच्या वेळेला जे नंबरला फोन लावायचा आहे त्याच्याला मला 9 पासून सुरुवात आहे, तर 9 पूर्ण फिरवायला लागायचं आहे. 20 वर्ष 25 वर्ष मागे गेले जे आठवण होते. सुंदर असं घर आपल्याला पाहायला मिळते इथे. सुंदर शेतीचं रक्षण करण्यासाठी बंदूक वापरायचे, तर त्यातली एक बंदूक आपल्याला इथे पाहायला मिळते. ही सहान आहे. ह्या सहानेमध्ये सुद्धा आपल्याला एक समय ठेवलेली दिसते. ह्या बाजूला इथे चिन्ह आहे, त्या इकडनं आपण वरच्या बाजूला आपण जाऊ शकतो. इथे शेतकरी आपलं धान्य वगैरे ठेवायचे. वरती आपल्याला रोवली पाहायला मिळते. वरती जे छत आहे ते कौलांचं छत आहे आणि आपल्याला हे भाल पाहायला मिळतं. ते पूर्ण भाल आहेत, ते लाकडी भाल आहेत आणि जुन्या पद्धतीमध्ये ही लाईटिंग केली जायची. जी पट्टीवरनं वायरी घेऊन जायच्या, अशा ओपन वायरी आपल्याला इथं अगोदर पाहायला मिळायच्या. हे टम्बलर स्विच आहेत ब्लॅक कलरचे. त्यानंतर इथं देवारं घर आहे. सुंदर असं देवारं घर आपण बघितलं तर शेणानं सारवलेलं आहे आणि हा दिवा सुंदर पाहायला मिळतोय. तर खूप मोठ्या प्रमाणावरती इथं कृषीप्रेमींनी गर्दी केली आहे. इथे सर्व जी भांडी आहेत ती तांब्याची भांडी आहेत. भिंतीमध्येच असणारं हे लाकडी कपाट. म्हणजे आपल्याला लाकडी पवनचक्की पाहायला मिळते. कृषी प्रदर्शनाचं एक वैशिष्ट्य आपल्याला इथं पाहायला मिळतंय. तयार केलेली पवनचक्की आहे आणि ह्या बाजूला इकडे सुद्धा छोटंसं गवतापासून आणि बांबूपासून तयार केलेलं हे घर आपल्याला पाहायला मिळते. खूप मोठ्या प्रमाणावरती इथं गर्दी केली आहे सर्व लोकांनी.